मराठी चित्रपटांना चांगले दिवस येतील. जितेंद्र जोशी. संपूर्ण महाराष्ट्रात तुंबाडची मंजुळा या चित्रपटाने धुमाकूळ घातला असून प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी राधाकृष्ण चित्रमंदिर येथे या चित्रपटाचे दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी प्रेक्षकांशी थेट संवाद साधला. या चित्रपटातील प्रमुख कलाकार जितेंद्र जोशी बोलताना म्हणाले की अनेक हिंदी चित्रपटांना आताचे मराठी चित्रपट मागे पाडत आहेत. त्यामुळे भविष्यात मराठी चित्रपटांना चांगले दिवस येतील. तुंबाडची मंजुळा हा मराठी चित्रपट सर्व प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. या चित्रपटातील सर्व कलाकार यांनी खूप परिश्रम घेऊन हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी कोकणातल्या अनेक गमती-जमती, विनोद, वास्तव, प्रेम आणि रहस्यमय स्टोरी यावर भाष्य करणारा हा अतिशय सुंदर चित्रपट बनवला आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकार थिएटरमध्ये प्रवेश करताच प्रेक्षकांनी त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी योगेश शिरसाट, अंशुमन विचारे, रील स्टार अथर्व रुके, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश पंडित उपस्थित होते. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, उषा नाडकर्णी, ओम भूतकर, वर्षा दांधळे, प्रियल नाईक यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. सांगायचं तुंबाडची मंजुळा तर प्रत्येक कॅरेक्टर्स लोकांच्या मनात राहिलेली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने चांगले मिळतोय ज्यांनी बघितल्यानंतर बघा तुंबाडची मंजुळा खूप चांगल्या पद्धतीने मिळते सर. थँक्यू. मला खूप शुभेच्छा. थँक्यू. चांगल्या पद्धतीने या चित्रपटाचे रवी आणि तुम्ही याबद्दल एक 2 मिनिटं सर प्लीज. मला आनंद आहे मराठी वेगवेगळ्या लोकांना भेटतोय, प्रतिक्रिया जाणून घेतोय. आता कोल्हापूरहून इथे इचलकरंजी चालू, इचलकरंजी धावपळीत आहे. तिथून पुण्याला जायचं आहे, पुण्यावरनं मुंबईत फिरतोय. लोक प्रतिसाद उत्तम देत आहेत. लोकांचे आभार मानतो की इतकं प्रेम लोक देतात. इकडे लोकांचा सिनेमा आहे, पारिवारिक लोक पाहतात, आनंद वाटतो. अतिशय खूप आनंद वाटतो. असंच मराठी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत राहतो. माफ करा, मला सिनेमा सुरू केल्यानंतर असं मध्ये यायला आवडत नाही. त्यामुळे मी सर्वप्रथम माफी मागतो की सिनेमा सुरू झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही आलो. असं अजिबात करू नये या मताचा मी आहे. त्यामुळे मला जर माहिती असतं की सिनेमा सुरू झालाय तर मी आलोच नसतो. तर सर्वप्रथम माफी मागतो. आणि आता थोडक्यात आमचे टीम मेंबर आले, त्यांची फक्त भरभरून आशीर्वाद मिळतोय आम्हाला पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि हा आशीर्वाद मी आभार व्यक्त करतो झी स्टुडिओच्या वतीने. कारण झी स्टुडिओ तुमच्यासाठी दर्जेदार सिनेमे घेऊन येत आहेत आणि हाही तसाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सो खूप 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 मनापासून आभार तुमचे की सगळ्यांनी आलेले आहात. तुम्ही हा चित्रपटाचा आनंद घ्या आणि जर तुम्हाला चित्रपट आवडला असेल तर अजून लोकांना सांगा थिएटरमध्ये येऊन बघायला. प्लीज मोबाईलवर बघू नका, कारण ह्या चित्रपटाचा आनंद फक्त ग्रुपने, फॅमिलीने थिएटरमध्ये घेऊन येण्यासाठीच आहे. तो हट्ट आम्ही केलेला आहे पूर्ण तुमच्यासाठी. सो प्लीज 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 इतरांना सुद्धा आनंद घ्यायला थिएटरमध्ये पाठवा, आशीर्वाद द्यायला थिएटरमध्ये पाठवा, ही नम्र